नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्याचे चालू घडामोडी पाहणार आहोत। येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे आपला, भारतरत्न पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान केला जातो? तर राष्ट्रपती यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो। तर मित्रांनो, 2024ला एकूण किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर एकूण 5 जणांना देण्यात आलेला आहे भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये। तर ते कोण कोण आहेत? तर पहा, कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन। तर या 5 जणांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पुष्पा भारती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे 33व्या व्यास सन्मानाने। नेक्स्ट क्वेश्चन, मागास वर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते मागास वर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत। तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? तर रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शुभमन गिल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने। 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे? तर अमळनेर या ठिकाणी आयोजित केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर उत्तराखंड हे बनलेले आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य। दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर जवान या चित्रपटाला मिळालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अजून यावरती काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, पहा। सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर शाहरुख खान यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी। नेक्स्ट आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना मिळाला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी। आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार संदीप रेड्डी वंगा यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी। तर हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून किती करण्यात आली आहे? तर 15 लाख करण्यात आलेली आहे। चला पुढचा प्रश्न पहा, अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य या दोघांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर दांडपट्टा या शस्त्राला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे। 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर मित्रांनो, छत्रपती शिवरायांची 394वी जयंती आपण साजरी केलेली आहे 19 फेब्रुवारी 2024 रोजी। चला पुढचा प्रश्न आहे, निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे? तर त्यांनी सलग 6व्यांदा लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे। किती तारखेला असाही प्रश्न येऊ शकतो? तर 1 फेब्रुवारीला, तर लक्षात ठेवा। कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे? तर इंदोर या सिटीला मिळाले। नेक्स्ट क्वेश्चन, स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर इंदोर या शहराला मिळालेला आहे। दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 15 जानेवारीला दरवर्षी आपण भारतीय सैन्य दिवस साजरा करतो। चला नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज काय व्यक्त केला आहे? तर 6.4% व्यक्त केलेला आहे।
फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गॅब्रिएल अटल यांची नियुक्ती झालेली आहे. ते फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्याद्वारे उद्घाटन होणार आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आपल्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर रशिया या देशाने स्वीकारले आहे ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बिसाठी भारत यांना सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024ने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? तर जम्मू काश्मीर बनलेला आहे. जानेवारी 2024मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर प्राचार्य BR कंबोज यांना सन्मानित करण्यात आले आहे MS स्वामीनाथन पुरस्काराने. पुढचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे डॉक्टर अरविंद पनगरिया. तर लक्षात ठेवा. मराठा समाजाला किती आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले? तर 10% आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले आहे. चला पुढचा प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? तर सिकंदर शेख हा बनलेला आहे 66वा महाराष्ट्र केसरी. तर मग मित्रांनो, 65वा कोण होता महाराष्ट्र केसरी? तर शिवराज राक्षे हा होता. तर लक्षात ठेवा. ISSF विश्वचषक 2024मध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर रिदम सागवान आणि उज्ज्वल मलिक या दोघांनी जिंकलेले आहे मित्रांनो आपल्या भारतासाठी सुवर्णपदक. तर याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले असाही प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, इजिप्त या देशात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. चला पुढचा प्रश्न आहे आपला, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला? तर डेव्हिड धवन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणत्या पुरस्काराने? तर जीवनगौरव पुरस्काराने. लक्षात ठेवा मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की विचारले जाऊ शकतात. तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारावरती अजून काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात. तर पहा, तर या सोहळ्याचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तर हा सोहळा कधी पार पडला? तर लक्षात ठेवा, 28 जानेवारी 2024ला. तर मित्रांनो, या 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 12वी फेल या चित्रपटाला मिळाला. सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार रणवीर कपूर यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी. सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट यांना मिळाला रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी. आणि मित्रांनो, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याचा पुरस्कार विधू विनोद चोपडा यांना मिळाला आहे 12वी फेल या चित्रपटासाठी. तर ही काही महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. चला पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर प्रीती रजक या ठरलेल्या आहेत मित्रांनो. आपल्या भारतीय सैन्यात सुभेदार पदावर नियुक्त झालेल्या या पहिल्या महिला आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, 9व्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? तर नितीश कुमार यांनी घेतलेली आहे. ते 9व्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर मित्रांनो, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की बिहार राज्याचे राज्यपाल कोण आहेत. कमेंटमध्ये याचे उत्तर काय असणार आहे ते कमेंट करा. 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कुणाला जाहीर झाला आहे? तर अशोक सराफ यांना जाहीर झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023. तर मित्रांनो, 2022चा कोणाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार? तर हाही प्रश्न परीक्षेमध्ये अजून येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता. चला पुढचा प्रश्न आहे,
भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारत जगात कोणत्या स्थानी आहे? तर आपल्या भारताचा 93वा क्रमांक लागतो भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये. झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर चंपई सोरेन यांनी घेतलेली आहे. ते झारखंडचे नवीन मुख्यमंत्री आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या FIH हॉकी 5 महिला विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर नेदरलँडने विजेतेपद जिंकले आहे. आसाम वैभव पुरस्कार 2024 कुणाला जाहीर झाला? तर रंजन गोगोई यांना जाहीर झाला आहे आसाम वैभव पुरस्कार 2024. चला नेक्स्ट क्वेश्चन. 2024 या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. 2024 या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही होती. आणि आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे 2024 मध्ये? तर 75वा. लक्षात ठेवा. 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक कुणाला प्रदान करण्यात आले? तर निकिता मल्होत्रा यांना 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक प्रदान करण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 4था क्रमांक लागतो. चला पुढचा प्रश्न आहे. सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर SSBचे महासंचालक कोण आहेत? तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत. तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? आपल्या महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या आहेत? तर रश्मी शुक्ला या आहेत. अयोध्येत स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बांधली आहे? तर अरुण योगीराज यांनी बांधलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कानुमा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा उत्सव आहे तेलंगणा राज्याचा. जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर चीन या देशाने केलेली आहे. जगातील पहिली आण्विक बॅटरी विकसित केलेली आहे चीनने. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 25 जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करतो. तर 2024ची थीम काय होती पर्यटन दिवसाची? राष्ट्रीय पर्यटन दिवसची थीम काय होती? तर सस्टेनेबल जर्नी टाइमलेस मेमरीज ही होती या पर्यटन दिवसची थीम. तर मित्रांनो, या 25 जानेवारी याच दिवशी आपण अजून कोणता दिवस साजरा करतो? तर राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा 25 जानेवारीलाच असतो. लक्षात ठेवा. यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो मित्रांनो. 53व्या दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुरुष क्रिकेट आशिया कप 2023चा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, विजेता आहे आपला भारत देश. आणि जर परीक्षेमध्ये उपविजेता कोण आहे असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा श्रीलंका आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले? तर नारी को नमन बंधन अधिनियम या नावाने लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल सादर करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सगळ्यात उंच नटराजनची प्रतिमा कुठे स्थापन करण्यात आली? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. 2023च्या भारताच्या अध्यक्षतेखाली G20चा 21वा स्थायी सदस्य कोण बनला आहे? तर आफ्रिकन युनियन हा संघ आहे 21वा सदस्य G20चा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहिला क्रमांक आहे आपल्या भारताचा. जुन्या संसद भवनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर त्याचे नवीन नाव आहे संविधान सदन. नेक्स्ट क्वेश्चन. मिसेस युनिव्हर्स इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला आहे? तर माधुरी पटले यांनी हा किताब जिंकला आहे. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? तर डॉक्टर रवी कन्नन आर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. एप्रिल ते जून 2023 या तिमाही भारताच्या GDP वाढीचा वेग किती टक्क्यांनी वाढला आहे? तर 7.8% वाढला. नेक्स्ट क्वेश्चन, आनंद महिंद्रा यांनी स्वराज ट्रॅक्टर्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती केली आहे. भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर 2 सप्टेंबर 2023ला आदित्य L1 प्रक्षेपित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर धाराशिव या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2023 मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले? तर शक्तिकांत दास यांना A+ रेटिंग देण्यात आले आहे. तर मित्रांनो, शक्तिकांत दास हे कोण आहे? तर RBIचे नवीन गव्हर्नर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय शिक्षक दिवस कधी साजरा करतात? तर 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. भारतातील कोणत्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले? तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर उत्तर प्रदेश राज्यात करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर VG पटेल मेमोरियल पुरस्कार 2023 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्काराने? तर सत्यजित मजुमदार यांना हा पुरस्कार देण्यात आला. ड्युरंड कप 2023ची 132वी आवृत्ती कोणी जिंकली? तर मोहन बागान यांनी जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणते गाव पहिले फळांचे गाव ठरले आहे? तर धुमाळवाडी हे गाव ठरलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कोणती योजना सुरू केली? तर सवेरा योजना सुरू केलेली आहे. प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सवेरा योजना सुरू केली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे? तर 5 शिक्षकांचा समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 5 शिक्षकांचा समावेश आहे. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना सुरू केली? तर राजस्थान राज्य सरकारने सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिले पदक जिंकले? तर नेमबाजी या खेळात जिंकलेले आहे पहिले पदक.